छत्रपती संभाजीनगरमध्ये खाकी वर्दीला बट्टा लागलाय। एका 48 वर्षीय महिलेवर PSIने बलात्कार केल्याचा आरोप निश्चित झालाय। मंडळी, बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हादरवून टाकणारी बातमी सध्या समोर येते। 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने 48 वर्षीय महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। छत्रपती संभाजीनगरमधली ही हादरवून टाकणारी बातमी सध्या समोर आली आहे। 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने 48 वर्षीय महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा प्रकार घडलेला आहे। महिलेला धमकावून हॉटेल आणि घरात तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप हा करण्यात आला। आरोपी PSIचं नाव आहे। त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी PSI तिची 4 वर्षापूर्वी ओळख झाली होती। या ओळखीचा गैरफायदा घेत खटावकर याने मे 2015 मध्ये तिला एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये घराच्या इंटेरियरचं काम पाहण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी तिला बोलावून घेतलं आणि त्यावेळेस देखील पुन्हा तिच्यावरती बलात्कार केला। आणि हा सगळा प्रकार जर तू कुणाला सांगितला तर कुटुंबाच्या बदनामीची धमकी खटावकरने त्या पीडित महिलेला दिली असं तिने तक्रारीत म्हटलं। यापुढे पीडितेसोबत भयानक घटना घडली। पीडितेने तिच्या नवऱ्यासोबत तिचे काही वाद झाले आणि 15 जुलै 2026 रोजी तिला घर सोडावं लागलं। याचा फायदा घेत खटावकरने तिला बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये कोंडलं। सय्यद निसार नावाचा चालक गाडी चालवत असताना खटावकरने चालत्या कारमध्येच पीडितेला अमानुष पद्धतीने मारहाण केली। रात्री 10च्या सुमारास तिचा मोबाईल हिसकावून तिला रस्त्यावर सोडून दिलं। 1993 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते। ते सध्या पोलीस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत होते। 11 वर्षांपूर्वी एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं आणि आता पुढचा तपास हे पोलीस करतात। तर अशा पद्धतीची घटना आहे मंडळी। पोलिसामध्ये खाकी वर्दीमध्ये एक व्यक्ती आहे जो एका चांगल्या पोस्टवरती आहे आणि तो अशी घाणेरडी कृत्य जर करत असेल आणि त्याच्यावरती असे गुन्हे जर का नोंद होत असतील तर निश्चितच रक्षक हे भक्षक झाल्याची भावना या ठिकाणी समाज मनात उमटण्याची दाट शक्यता आहे। नुकतीच समोर आलेली ही घटना छत्रपती संभाजीनगरमधली आहे आणि या घटनेमुळे 2015 पासून या महिलेवरती हा सगळा अत्याचार होत असल्याचा तिने या ठिकाणी कबुली जबाब दिला आहे। म्हणजे जवळपास 11 वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे। मे 2015 मध्ये हॉटेलमध्ये बोलावून पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असं या महिलेचं म्हणणं आहे। आता जर का 10 आणि 11 वर्ष हे सगळे संबंध जर सुरू होत असतील, चालत असतील तर यामध्ये काय काय गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा तपास आता पोलीस करतात। याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा। व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा। धन्यवाद।